मुरुम सर्कलमधील दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 21,000 अनुदान देण्याची मागणी. मुरुम धाराशिव जिल्ह्यात प्रतिनिधी लाडलेसाब मौलाली नदाब. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम सर्कलमध्ये यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर मोठे नैसर्गिक संकट कोसळले आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट पावसाचे 3 महिने संपत आले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची आशा निराशेत बदलली आहे. बेळम, आलूर, केसर, जवळगाव, कोथळी, वरणालवाडी, भुसणी, कदर आदी गावातील हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिके अक्षरशः उन्हाने करपून गेली आहेत आणि अनेक ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. काही ठिकाणी पूर्णपणे वाळून कोमेजली आहेत. पावसाअभावी जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला आहे, त्यामुळे पिकांची वाढ खुंटलेली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे आणि यावर्षी चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे, खते, औषधे, मशागत यावर खर्च केला. मात्र निसर्गाच्या अवकृपेने त्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले आहे. अनेक शेतकरी कर्ज काढून शेती करत आहेत. उत्पादन न मिळाल्यास बँकांचे हप्ते, सावकारांचे कर्ज, घरखर्च कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शेतातील हिरवाई नाहीशी होऊन सर्वत्र पिवळसर आणि करपलेल्या पिकांचे चित्र दिसत आहे आणि हे दृश्य पाहून शेतकरी हतबल झालेले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक नष्ट होत असताना प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली असून विहिरी, बोरवेल आणि शेततळी कोरडी पडत आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी केली आहे. कृषी विभागाने त्वरित सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार करावा अशी मागणी होते आहे. मुरुम सर्कलमधील सुमारे 21,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. शासनाने या सर्व बाधित क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी 21,000 प्रमाणे विशेष आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरते आहे. शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान तातडीनं मिळावे अशी अपेक्षा आहे. बँकांनी पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी आणि व्याजमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी होते आहे. वीज बिल, कृषी पंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी कोणतीही सक्ती करू नये असंही शेतकरी म्हणत आहेत. शासनाने केवळ कागदी बैठका न घेता प्रत्यक्ष शेतात उतरून परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटाचं सावट आलेलं आहे. मुलांचे शिक्षण, खर्च आणि शेतीचा पुढील हंगाम याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. कृषी मंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुरुम सर्कलमधील गावांना भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा अशी मागणी होते आहे. प्रशासनाने तातडीनं विशेष पथके नेमून नुकसानीचे सर्वेक्षण करावे आणि विलंब न लावता मदत जाहीर करावी. अनुदान वितरणात कोणताही भेदभाव होऊ नये आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीचा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. आम्ही वर्षभर शेती करतो पण पाऊस दगा देतो. आता शासनाने तरी आमच्या पाठीशी उभं राहावं अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. वेळेत मदत न मिळाल्यास अनेक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणी सापडतील अशी भीती व्यक्त केली जाते आहे. मुरुम सर्कलमधील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या नुकसानीची भरपाई व्हावी, भविष्यातील शेती वाचावी यासाठी शासनाने तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी जोर धरते आहे. या बातमीतील नुकसानाचे क्षेत्रफळ, अनुदानाची मागणी आणि इतर दावे हे स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आधारित असून त्यांची अधिकृत पडताळणी संबंधित प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी लाडलेसाब नदाब, धाराशिव.